एकीकडे तरुणाई फॅशन आणि ट्रेंड्सच्या मागे धावत असताना नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाने मात्र एका गंभीर सामाजिक समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखा मार्ग निवडलाय। गुटख्याच्या व्यसनातून तरुणांना वाचवण्यासाठी त्याने जे काही केलंय त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे। काय आहे हे अनोखं आंदोलन, पाहूया या विशेष वृत्तांतून। देगलूर तालुक्यातला संपूर्ण गुटखा बंदी झालाच पाहिजे, जो विकणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, देगलूर तालुक्यातील गुटखा बंदी झालीच पाहिजे, जे अधिकारी त्या गुटखेदारांना सहमत दिली त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून एक आगळं वेगळं आंदोलन समोर आलं आहे। आकाश पाटील कोकणे नावाच्या एका तरुणाने समाजात वाढलेल्या गुटखा व्यसनाविरोधात अनोखी पायदिंडी काढली आहे। निप्पाणी सावर गावापासून देगलूर पर्यंत त्याने हे जनजागृतीपर पायी आंदोलन केले आहे। विशेष म्हणजे आकाशने यावेळी गुटख्यांच्या पाकिटांपासून बनवलेले कपडे परिधान केले होते। देगलूर परिसरात गुटख्याची सर्रास विक्री होत असून यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि गुटखा माफियांवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी आकाशने हे प्रतिकात्मक आंदोलन केलंय। त्याच्या या अभिनव आंदोलनाची दखल आता केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे। अनेकांनी त्याच्या या कृतीचं कौतुक करत त्याला पाठिंबा दर्शविला आहे। समाजातील या गंभीर व्यसनाविरोधात तरुणांनी पुढे यावं यासाठी आकाशने हे एक स्फूर्तिदायक पाऊल उचललं आहे। एका तरुणाने आपल्या कृतीतून एक महत्त्वाचा संदेश दिला आहे। आकाश पाटील कोकणे यांच्या या प्रयत्नामुळे प्रशासनाचे डोळे उघडतील आणि गुटखा विक्रीवर कदाचित आळा बसेल।